आज कारवाई सुरुवात झालेली. काल पंढरपूर नगर परिषदेने जोरदार कारवाई झालेली आहे. तुम्ही नगराध्यक्ष आहात. पंढरपूरमध्ये चर्चा चालू आहे की नगराध्यक्षाला न विश्वासात घेता कारवाई सुरू आहे. हे बरोबर आहे. काल कारवाई सुरू असताना इथल्या नागरिकांनी माझ्याशी संपर्क साधला. रात्री ह्यांनाही कुठला अल्टिमेटम न देता किंवा ह्यांना न सांगता विश्वासात न घेता कारवाई अचानक चालू केलेल्या आहेत आणि पोलीस प्रशासनाच्या म्हणजे आधिपत्याखाली ह्या कारवाया झाल्या. त्याच्यामुळे यांना अगोदर कुठेतरी विश्वासात घेऊन सांगितलं तर लोक ऐकतात. त्या अगोदरही या लोकांनी इथं म्हणजे पालिका प्रशासनाला कोऑपरेट केलेलं आहे. इथली त्यांची दुकानं काढून घेतलेली आहेत. तर कुठल्याही गोरगरीब नागरिकांचं नुकसान न करता हे सगळे हातावरचं पोट घेऊन जगणारे लोक आहेत इथं. आणि पंढरपूरचं विशेष असं आहे की इथं येणारा म्हणजे आपल्या इथं असणारा प्रत्येक गोरगरीब हा चारवारीवरच आपला उदरनिर्वाह करत असतो. तर या अनुषंगाने यांचे काही छोटे मोठे व्यवसाय आहेत. मग हे जरी अतिक्रमणात असते तर ह्यांना थोडा अगोदर अल्टिमेटम दिला असता किंवा ह्यांना सांगितलं असतं तर यांनी ते स्वतःच काढून घेतले असते. ह्यांना कुठली विश्वासात न घेता ही कारवाई झालेली आहे आणि ही अत्यंत चुकीची आहे. प्रशासन तुम्हाला जुमानत नाही का? असा विषय नाही आहे, पण मला न म्हणजे आम्हाला कुणालाही 36 लोकांना म्हणजे हा वार्ड डोके मेंबरांचा येतो तर त्यांना तिथं ह्या वार्डाचे मेंबर म्हणून त्यांनाही तिथं सांगणं गरजेचं होतं किंवा विश्वासात घेणं गरजेचं होतं. मग प्रत्येक ठिकाणचं जर तुम्ही अतिक्रमण काढणार असाल म्हणजे आता त्यांनी सांगितलं की पूर्ण शहराचं काढू तर आमच्या 36 लोकांना तुम्ही विश्वासात घ्या. प्रत्येक वार्डातल्या नगरसेवकाला तसं तुम्ही आधी माहिती द्या आणि मग सरसकट कुणावरही दुजाभाव न करता काढणार असेल तर सरसकट कारवाई करा. सध्या विरोध आहे म्हणायचं. सध्या अतिक्रमणाला सध्या आत्ता विरोधाचा विषय नाही. जिथं अडचणीचं आहे तिथं लोक स्वतःहून काढतात. या अगोदरही अशी अतिक्रमणे निघाली आहेत, पण कुठंतरी ह्यांना न सांगता किंवा अल्टिमेटम न देता लोकांच्या दुकानातला म्हणजे त्यांच्या मालाचं नुकसान करणं ह्याला विरोध आहे. काल पोलीस प्रशासनाने पुढे होती. नगरपालिकेचे ऍक्शन असताना सुद्धा देखील पोलीस प्रशासन पुढे होतं. तेच हे आम्हाला कुणालाही आमच्या इथल्या कुठल्याही नगरसेवकाला किंवा मला कल्पना दिलेली नाही. एकीकडे जुन्या इमारतीचा मुद्दा पुढे येत आहे, त्याच्यावर कारवाई नाही, पण गोरगरिबांवर कारवाई होती सध्या. हेच नको आहे. यांना अल्टिमेटम दिला किंवा यांना विश्वासात घेऊन जर तुम्ही सांगितलं तर हे लोक स्वतःहून त्यांचं काढून घेण्याच्या तयारीत आहेत सगळे. पुढची भूमिका काय तुमची? एवढंच की कुठल्याही गोरगरिबाच्या मालाचं किंवा त्यांच्या व्यवसायाचं नुकसान होऊ नये या अनुषंगाने प्रशासनाने काम करावं. आता नुकसानाची भरपाई कोण देणार ह्यांना? ह्यांचं म्हणणं आहे सगळेजण ज्यांनी केलं त्यांच्याकडे जाणार आहेत आणि हे सगळेजण माझ्यासोबत आहेत. बरं, म्हणजे सत्ताधारी विरोधक तुम्ही सोबत आहात सध्या? सगळे सोबत आहेत. हां.